झालेला झूम 2025 हा नृत्य सोहळा प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अविस्मरणीय ठरला। हजार क्षमतेच्या सभागृहात जागा अपुरी पडावी अशी गर्दी उसळली होती। या कार्यक्रमाचे आयोजन डेनिप्रीत यांनी केले, तर निर्मिती व व्यवस्थापनाची जबाबदारी अथर्व ट्रॅव्हल्सचे संचालक व प्रोडक्शन हेड मिलिंद राणे यांनी समर्थपणे पार पडली। 8 वर्षापासून 50 वर्षापर्यंतच्या महिलांनी विविध नृत्य प्रकाराद्वारे आपली कला सादर केली। पारंपरिक व आधुनिक तालांचा संगम, आकर्षक वेशभूषा आणि रंगतदार सादरीकरणामुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता। यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कलाकार आणि आयोजकांचे कौतुक करताना सांगितले की अशा उपक्रमामुळे स्थानिक तरुणाईला नवे व्यासपीठ मिळाले आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचतो। अनेक मान्यवर व सेलिब्रिटींनी ही हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। झूम 2025 हा केवळ नृत्य महोत्सव न राहता कला, संस्कृती आणि ऐक्याचा एक उत्सव ठरला। या यशस्वी सोहळ्यामुळे उल्वी आणि नवी मुंबईच्या सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले। Lights, camera, action. See you looking at my PIC. No, cause you bang to the dang about the don't see. Zoom out, okay? Zoom in, zoom out, okay? Zoom in, zoom out, okay? Baby, gotta get rock, feel hard, shit, I get out. बेटी बांध लो, मौसम बिगड़ने वाला है। The type of shit I'm on, you wouldn't understand. The type of skits I'm on, you wouldn't understand.
उद्यामध्ये जो कार्यक्रम हा ठेवलेला आहे जून 2025चा, खरोखर चांगल्या अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी या इथे ठेवला आहे. आजचं आपण आयुष्य बघतो तर अतिशय धकाधकीचं झालेलं आहे आणि या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये पुढे राहणं पण आवश्यक आहे आणि दोन्हींसाठी स्वतःला फिट ठेवणं पण आवश्यक आहे. त्यासाठीच जर या इथे फिटनेसचे जर चांगले असे इथे धडे आपल्याला जर भेटणार असतील तर त्यामुळे आपल्याला जर या इथे स्वतःच्या आरोग्याकडे बघणं आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्यापेक्षा पुढे राहणं हे त्याच्यामुळे शक्य होतं. एक चांगली पर्सनॅलिटी ही आपल्याला नेहमीच पुढे ठेवू शकते आणि यासाठीच IM FIT या इन्स्टिट्यूटचा अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वच जणी तो उपयोग करून घेऊ शकतात. एक चांगला असा उपक्रम देवी मॅडम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चालू ठेवलेला आहे आणि त्याचा फायदा या नवी मुंबईला या नवी मुंबईच्या जनतेला मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यांनी या इथे जून 2025 हा जो इथे कार्यक्रमसुद्धा इथे ठेवलेला आहे. याच्यामुळे अनेक तरुणांना स्टेज भेटतोय. या स्टेजचा वापर करून ते स्वतःला अपडेट ठेवू शकतात आणि त्याचा फायदा त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आणि म्हणूनच मी देवी मॅडम यांचं या इथं हार्दिक अभिनंदन मी करेन आणि यापुढील काळातसुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी चालू ठेवावेत यासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. प्रथमतः माझं इंट्रोडक्शन देतो. आय एम मिलिंद राणे फ्रॉम अथर्व ट्रॅव्हल अँड अथर्व मीडिया वर्ल्ड आणि मी को स्पॉन्सर आहे ह्या शोचा आणि डेनी प्रीत ही ऑर्गनायझर आहे या शोची. आणि हा शो हा 4थं सीझन आहे. पहिलं हे शो वाशीमध्ये यायचं पण नवी मुंबईमध्ये आपल्या उलव्यामध्ये अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने शो होत आहे. याचा आम्हाला सगळ्या स्पॉन्सर लोकांना आनंद आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर चेतन मोरे आहेत, ॲडव्होकेट मितेश पेके आहे, त्यांनीसुद्धा या शोला चांगला प्रतिसाद देऊन स्पॉन्सर्स केलेला आहे आणि या अशा पद्धतीने हा शो खूप मोठ्या लेवलला आज तुम्ही बघत आहात की पूर्ण हा शो जो आहे पूर्ण क्राऊड पूर्ण भरलेला आहे. प्रमुख मान्यवर इथे आलेले आहेत. त्यामुळे उलव्याचं महत्त्व आता अजून वाढणार आहे. मला असं वाटतं की असे अजून मोठे मोठे शो उलव्यामध्ये व्हावेत आणि आपल्या नवी मुंबईचं नाव, आपल्या पनवेलचं नाव, महानगरपालिकेचं नाव अजून मोठं व्हावं. थँक्यू. फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या दैनंदिन व्यवहारात. आपल्या शोचं नाव IM FIT. खरं म्हणजे मी स्वतः याच्यावरून तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की मी स्वतः रोज एक्सरसाइज करून फिटनेसकडे लक्ष देतो. काही आजार होते आम्हाला, काही ह्याच्यामध्ये त्या फिटनेसमुळे आम्हाला व्यवस्थित होत चाललेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आणि डेनी प्रीत या फिटनेसला प्रमोट करते. त्यामुळे आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो. मेरा नाम डेनी प्रीत कौर है और ये IM FIT इंस्टीट्यूट ऑफ डांस एंड फिटनेस हमने 7 साल पहले शुरू किया था और हमारा एक एम है कि हम बच्चों को हर तरह का डांस और फिटनेस एक्टिविटी प्रोवाइड कर सके. हमारे स्टूडियो में कथक, भरतनाट्यम, जिम्नास्टिक, मार्शल आर्ट, लेडीज़ के लिए डांस है, फिटनेस है, योगा है, हर तरह का डांस और फिटनेस एक्टिविटी है. तो हमारा कोशिश है कि छोटे से छोटा बच्चा हमारे स्टूडियो आए और बड़ी उम्र की लेडीज़ तक हमारे पास आ सके. हम उनको एक प्लेटफॉर्म दे सकें कि वो कुछ सीख सके, कुछ फिटनेस पे कर सके, कुछ डांस सीख सके. और आज हमारा जो शो है झूम, ये हमने पिछले साल शुरू किया. ये हमारा 2nd ईयर है. हम एक स्टूडेंट शोकेस करते हैं, हम एक प्लेटफॉर्म देते हैं बच्चों को कि वो अपना टैलेंट दिखा सके. और ये शो के माध्यम से हमने नए एंटरप्रेन्योर्स जो रहते हैं, जिन्होंने नया काम शुरू किया, उनको भी हमने एक प्लेटफॉर्म दिया है कि वो अपना स्टॉल लगा सकें, वो अपना काम दिखा सकें. तो हमारा कोशिश है कि हम हर तरह की एक्टिविटी को प्रमोट कर सकें. मेरा मैसेज सबके लिए ये है कि हम सबको अपना फिटनेस पे ध्यान देना पड़ेगा, क्योंकि कई बार हम पैसा कमाने में, अपनी दूसरी एक्टिविटीज़ में इतना बिजी हो जाते हैं कि हम अपनी फिटनेस की तरफ ध्यान नहीं दे पाते. हम इंटरेस्ट, हमारे टैलेंट की तरफ ध्यान नहीं दे पाते हैं, तो हम अपना मन मार लेते हैं. तो मुझे लगता है हर एक इंसान को थोड़ा टाइम निकाल के अपने टैलेंट, अपने फिटनेस की भी तरफ ध्यान देना चाहिए, जो कि आपको लॉन्ग टर्म में खुशी देगा. आज कितने ग्रुप ने यहाँ पे डांस किया है? जहाँ पे देखा जाए तो बच्चे से लेके जो बड़ी लेडी थे उन्होंने भी डांस किया है. कितने ग्रुप यहाँ पे शामिल थे? मेरे यहाँ पे आज मोर देन 100 स्टूडेंट्स, 100 से ज़्यादा बच्चों ने आज डांस किया है, जिसमें लेडीज़ भी हैं, छोटे बच्चे भी हैं,
तो मुझे बहुत खुशी महसूस हो रही है कि इतने लोगों को मैं एक प्लेटफॉर्म दे सकी, जिसमें से 55-60 ईयर ओल्ड की लेडीज़ भी हैं जिन्होंने डांस किया है, छोटा 2.5 साल का 3 साल का बच्चा भी है जिन्होंने परफॉर्म किया है। तो ये एक बहुत ही खुशी की बात है, सब इकट्ठे एक मंच पे आके परफॉर्म कर सकें। आज आपने बड़ा इवेंट किया है, काफ़ी बड़ा इवेंट है और ऐसे इवेंट होने चाहिए, पर आप किसको श्रेय देते हो इवेंट का? आपके सहयोगी को किस प्रकार से श्रेय दोगे? कोई भी इवेंट अकेला बंदा नहीं कर पाता है। ये इवेंट में अपने सपोर्टर्स जो कि मेरे ट्रेनर्स हैं, जो कि क्लास लेते हैं मेरे स्टूडियो में, उनका सपोर्ट है। इसके अलावा हमारे जो स्पॉन्सर्स हैं उनका सपोर्ट है, उनके बगैर शो पॉसिबल नहीं हो पाता है। दूसरा, हमारे जो क्लाइंट्स हैं इतना प्यार जो देते हैं, जो चाहते हैं कि हम उनको एक प्लेटफॉर्म दें, तो ये एक पूरा एक ग्रुप एफर्ट रहता है। सब लोग मिलके जब चलते हैं तो ही ऐसे कार्यक्रम हम लोग कर सकते हैं। वार्तांकन ब्यूरो रिपोर्ट उलवे।